कठापूर योजनेच्या उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। गुरुवारी लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना जिहे कठापूर उपसा सिंचन योजना अंतर्गत आंधळी धरणातील पाणी राणंद येथील तलावात पोहोचले। याचे जलपूजन जलसंपदा मंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले। याप्रसंगी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे, आमदार सचिन पाटील, माजी आमदार दिलीप येळगावकर, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, सोनिया गोरे, धैर्यशील कदम आदी उपस्थित होते। जिहे कठापूर योजनेचे पाणी राणंद तलावात पोहोचले याचा शेतकऱ्यांना आनंद झाला असून त्यांचा आनंद पाहून मलाही आनंद झाला आहे, असे सांगून जलसंपदा मंत्री श्री विखे पाटील म्हणाले, दुष्काळ मुक्त करण्यासाठी शासनाने नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे। तसेच कोकणातील पाणी समुद्राद्वारे वाया जाते ते पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळविण्यात येणार आहे। ही योजना येत्या 5 वर्षात पूर्ण होईल। जिहे कठापूर योजनेचे पाणी 60,000 हेक्टर क्षेत्राला देण्यात येणार आहे। 2029 पर्यंत पाणी संपूर्ण मांड व खटाव तालुक्याला मिळेल। ही योजना पूर्ण करण्यासाठी शासनाकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही व मांड व खटाव तालुका दुष्काळ मुक्त करण्यात येईल, असेही जलसंपदा मंत्री श्री विखे पाटील यांनी सांगितले। ग्रामविकास मंत्री श्री गोरे म्हणाले, 2009 साली आमदार झालो। त्यापासून मांड खटाव पाणी मिळावे यासाठी उद्दिष्ट निश्चित करून पाठपुरावा केला। त्याचे आज फलित जिहे कठापूरचे पाणी आंधळी धरणातून आज राणंद तलावात आले। त्याचा आनंद येथील शेतकऱ्यांना होत आहे। माझ्या पाठीशी नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहिले आहेत। त्यांनी पाण्याचे फेरवाटप करून पाणी मांड खटावला दिले। त्याचे फलित म्हणून मांड खटाव हिरवेगार झाले असून उसाचे क्षेत्र हे वाढले आहे। इतर गावांत पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 16शी धरणाचा निर्णयही घेतला पाहिजे। तसेच या धरणातून 2.5 TMC पाणी या भागाला दिले पाहिजे। तसेच जिहे कठापूर योजनेतील उर्वरित कामांचे टेंडर ही 30 दिवसात काढावे, असेही ग्रामविकास मंत्री श्री गोरे यांनी सांगितले। जलपूजन कार्यक्रमास जलसंपदा विभागाचे अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खूप मोठा सक्सेस म्हणावा लागेल, काय सांगाल आपण? खरं म्हणजे याचं मी सर्व श्रेय आमचे सहकारी जयकुमारजींना देतो। त्यांच्या चेहऱ्यावरचा मी आनंद जो पाहतोय आज एक स्वप्नपूर्तीच आनंद झालाय दिसतोय। एवढ्या प्रचंड कष्टाचा प्रवास या सगळ्या पाण्याच्या उपलब्धतेबद्दल त्यांनी जो केला आहे आणि मला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचंही खरं अभिनंदन करायचं आहे की प्रत्येक वळणावर मान्य जयकुमारजींच्या या स्वप्नपूर्तीसाठी आपलं पाठबळ दिलं, निधी उपलब्ध करून दिला आणि या दुष्काळी भागांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आज तो पाहतो मी, तो सगळा एक मला वाटतं आपल्या सगळ्यांचा उत्साह वाढवणार आहे। नक्कीच आता अलीकडच्या दिवसात काही मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस टँकरचं प्रमाण जे आहे या मान खटाव तालुक्यामध्ये कमी झालेलं आहे, याविषयी पण थोडंसं सांगा। मी 2010 पासून मी या भागात येतोय। माझे ज्यावेळी जयकुमारजींचा माझा संपर्क झाला त्यावेळेचा मान खटाव जो होता, दहीवडी परिसर होता आत्ताचा, मला वाटतं हे स्वप्न आहे, हे स्वप्नरंजन असं वाटतं। आणि याचा पाठीमागे जी प्रचंड कष्ट आहे, तपश्चर्या आहे त्यांची, आज मान खटाव तालुका जवळजवळ टँकर मुक्त होण्याच्याच मार्गावर आहे। आणि ज्यावेळी तो दिवस येईल मला वाटतं तो आपल्या सगळ्या नागरिकांच्या या भागातील लोकांच्या दृष्टीने तो सगळ्यात महत्त्वाचा आणि अतिशय आनंददायी दिवस आहे, असा मला विश्वास आहे।